नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत ओल्या वाटाण्याची भाजी। तर त्यासाठी कढईमध्ये 2 माप तेल टाकलेलं आहे, 1 तुकडा दालचिनीचा आणि 2 पानं तेजपत्ता टाकलेला आहे, मोहरी टाकून घेतलेली आणि जिरं पण टाकून घ्यायचं आहे। जिरं मोहरी तडतडली की कांदा टाकून घ्यायचा आहे, अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे, छान परतून घेत आहे आणि मस्तपैकी अद्रक लसूणला ब्राऊन होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर कट केलेला टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकून घेत आहे आणि हिरवी मिरची पटकन शिजावी, लाल टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावं म्हणून त्यामध्ये 1.5 चम्मच मी मीठ टाकून घेत आहे। मिठाने पटकन टोमॅटो आणि हिरवी मिरची शिजून येते आणि थोडा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे, हळद पावडर टाकून घ्यायची आहे, छान परतून घेतलेला आहे। अर्धा चम्मच लाल तिखट पावडर आणि अर्धा चम्मच धने पावडर टाकून घेत आहे। हे सर्व मसाले मस्तपैकी परतून घ्यायचे आहे आणि हे ओले वाटाणे आहे मस्तपैकी धुवून घेतलेले त्यामध्ये फोडणीमध्ये टाकून घेत आहे आणि छान सर्व वाटाणे फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे आणि पाहू शकता किती छान अशी भाजी दिसत आहे। आणि मंद आचेवर त्याला वाटाण्याला एक वाफ घेऊया आपण आणि हे पहा झाकून ठेवून दिलेलं आणि आता एक हलकीशी वाफ घेतलेली आहे आणि परतून घ्यायचं पुन्हा। आणि आता यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे वाटाणे छानपैकी शिजल्या जातील पाण्यामुळे। आणि हे पाणी टाकून घेत आहे, आपापल्या अंदाजाने आपापल्या पद्धतीने असं वाटाण्याची भाजी तुम्ही करा। ओले वाटाणे आता मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मिळत आहे, तर अशी ही भाजी ओले वाटाण्याची झालीच पाहिजे, भाजी म्हणा किंवा उसळ म्हणा। पहा एक छान दणदणीत वाफ आलेली आहे पाणी टाकल्यानंतर आणि वाटाणा शिजलेला आहे आपला आणि ही मस्तपैकी वाटाण्याची भाजी आणि त्यामध्ये मी लिंबू पिळत आहे। लिंबू हे ऑप्शन आहे, तुम्हाला वाटत असल्यास पिळा, मला आवडते म्हणून मी पिळत आहे। आणि हे पाहू शकता मस्तपैकी एक वाफ घेतलेली वाटाण्याला आणि ही तयार झाली आपली वाटाण्याची भाजी आणि बशीमध्ये मी काढून घेत आहे। अशा प्रकारे वाटाण्याची भाजी करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करत जा। धन्यवाद।